मृत्योर्मा अमृतं शांति हरिपाठामध्ये एक 4 शब्द आहेत. हरिपाठ मौन प्रपंचाचे म्हणजे ईश्वरी चिंतनासाठी जायचं असलं तर तिथं मौन असलं पाहिजे. म्हणून जे अगोदर येतात आणि आल्या चर्चा करतात, तुमच्याकडे पाऊस पडलाय का, आमच्याकडे पडलाय का. हेतू आहे की ज्या वेळेला आम्ही ज्ञानाकडे निघालो आहे, आम्ही प्रकाशाकडे निघालो आहे, त्याच्या अगोदर मौन असलं पाहिजे, स्वतःशी संवाद असला पाहिजे. तसं होत नाही. हरिपाठामध्ये या 3 शब्दामध्ये माऊली म्हणतात की हरिपाठ साधायचा असेल आयुष्यामध्ये तर हरिपाठाच्या वेळेला मौन असलं पाहिजे. मग ते जमत नाही म्हणून आपण हे अर्धा तासाचं ध्यान ठेवलं. त्यात पण आम्ही एवढे हुशार की कधी संपतंय माहित आहे 5ला संपतंय तर 5ला एंट्री करायची. हे सुरू आहे हे आपल्या सगळ्यांच्या समाधानासाठी आहे. आपण कोणी पंडित नाही, आपण कोणी शास्त्री नाही, आपण विद्वान नाही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असे येत आहे की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. या जगण्याच्या पसाऱ्यामध्ये आपलं हित कोणतं आहे नेमकं, ते हित आम्हाला समजावं आणि त्या हिताकडे आमचं अखंड आयुष्यभर लक्ष वळावं. जे हित आहे त्या हितासाठी जाग राहावं, निरंतर जाग राहावं, यासाठी ही व्यवस्था. आपण हे 15 दिवसातून ठेवलंय, कारण संतांनी सुद्धा एकादश ठेवली. वारकरी संप्रदाय हा आपल्या मातीतला आहे आणि त्याने ज्या वेळेला सामुदायिक साधना ठेवली, ती सामुदायिक साधना ठेवण्याच्या पाठीमागचं हेतूच आहे की 15 दिवसातनं तरी एकत्र आलं पाहिजे, म्हणजे उपवास केला पाहिजे. उपवास यासाठी केला पाहिजे की पोटाकडे लक्ष कमी जाईल, मेंदूकडे जास्त राहील, मग संध्याकाळी कीर्तन ऐकताना झोप येणार नाही, म्हणून उपवास करायचा. आपल्या उपवासाच्या संकल्पना आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. पण ज्या वेळेला उपवास करतो आदल्या दिवशी सगळा माल गच्च भरलेला असतो आणि खिचडीसाठी उपवास करणारे माझ्यासारखे भरपूर आहेत. म्हणजे त्या 15 दिवसामध्ये परमेश्वराकडे लक्ष राहावं म्हणून नाही येत. संतांनी 15 दिवसात एकदा सांगितलं, कारण आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, आम्ही प्रपंचामध्ये मग्न असणार आहे. 15 दिवसातनं तरी सामुदायिकरित्या आम्ही एकत्र येऊ, समान विचाराची माणसं. माझी ये जातीचे मजभेटो कोणी, आवडीची धनी फेडावे, असं म्हणतात. म्हणजे समान विचाराचे की ज्यांना सोबत प्रवास करायचा आहे, तो दिव्यत्वाचा संतांच्या मार्गावर जाण्याचा जो सोबत प्रवास करायचा आहे, त्यांनी निदान 15 दिवसातनं एकत्र यावं. आणि म्हणून हा प्रवास आपला सुरू आहे. संतांनी त्याला आणखीन जोडलं, पंढरीची वारी जोडली. आता आपण समजा 200-300 जण इथं आहोत, हजारोंचा समुदाय आला तर आणखीन त्याला एक विशाल रूप तयार होतं. पण हे सगळं आहे ते आपल्या हितासाठी. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. म्हणजे हित नेमकं कोणतं आहे, त्याच्याविषयी श्रेयस की प्रेयस, व्यवहारिक जगामध्ये यश मिळवणं हे हित आहे का. मगाशी आपण ध्यानामध्ये सगळ्यात शेवटी एक 4-5 वाक्य मी त्याच्यात बोललोय की या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे ते शांतीचं आहे, परमशांतीचं आहे, सॉलिट्यूडचं आहे. कारण तिथं पोहोचलो तरच आम्हाला तो सोबत असतो, आमच्या सोबत असतो असं म्हटलं. हा प्रवास आणखीन कशासाठी करायचा आहे, तो कोबराय म्हणतात की कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे आपल्या पोटी जन्माला येणारं बाळ हे सात्विक असायला पाहिजे. आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग गाथेमध्ये गेलो तर एक खूप छान प्रकरण आहे, त्याच्यामध्ये मदालसेचं प्रकरण आहे. मदालसा नावाची माता आहे आणि
तिला 4 पुत्र आहेत, त्यापैकी 3 पुत्रांना ती पाळण्यातच संदेश देत आहे, पाळण्याचाच उपदेश देते. ही माता माऊलींची खूप आवडती माता आहे. ती आपल्या बाळाला सगळे उपदेश करते की बाळा, देह कसा आहे, हा नश्वर कसा आहे, हा दुर्गंधीनं भरलेला कसा आहे. या जगाच्या नश्वरतेची कल्पना पाळण्यातच ती आई आपल्या बाळाला देते आहे. आणि मग मग तू काय केलं पाहिजेस. त्याच्यातला 4था पुत्र आहे, दुर्दैवानं त्याच्या वाट्याला रजोगुण येतो आहे. आईचा उपदेश त्याला ऐकायला नाहीये मिळत, तो राजा होतो आहे. पण त्या राजापेक्षा ही तिन्ही मुलं खूप समाधानी, म्हणजे संतत्वाकडे जातात. आपल्या हिता. मी कित्येक शाळांच्या मध्ये जातो आणि पोरांना विचारतो की तुम्हाला कोण व्हायचंय, तर पोरं सांगतात डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार. मी पोरांना विचारलं संत होणार का, तर ती नाही म्हणतात. खूप मोठी करतो पण आपल्या हिता. आता आपण निपाणीची आपण बातमी वाचली असेल गेल्या 7-8 दिवसापूर्वीची. रिटायर्ड बँक मॅनेजर आहेत, खूप मोठ्या बँकेचे मॅनेजर आहेत, आणि ते निपाणीमध्ये राहत होते. बायको 6 महिन्यापूर्वी गेली. त्यांची 2 मुलं अमेरिकेमध्ये आहेत. वडील गेल्यानंतर शेजारी पाजाऱ्याने त्यांना सांभाळलं, मृत्यू झाला त्यांचा. आता मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करायचा, तर शेजारी पाजाऱ्याने त्या मुलांना विचारलं की आम्ही ठेवू का, शीतपेटीत ठेवू का, बर्फाच्या पेटीमध्ये ठेवू का तुझ्या वडिलांना, तू येणार आहे का, तुम्ही 2 जण. तर दोघांनी पण सांगितलं की आम्ही येणार नाही. मग ते ह्याने विचारलं की आम्ही काय करायचं तुमच्या वडिलांच्या प्रेताचं. ते म्हणजे जाळता येत असलं तर जाळा, नाहीतर फेकून द्या. धन्य माता पिता तयाची. आम्ही माता पिता सगळेजण असो, इथं असू तर, कारण पोरं तर येणार नाहीत. असं आपली पोरं कुठं आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपण जर आपला वडील, आपली आई जर त्या दृष्टीने प्रवास करत असेल, तो प्रवास करत असेल, तर तरच मग आपली लेकरं त्या दिशेने. गीता, भागवत करीती जे श्रवण. हिताला जागे असणारी माणसं काय करतात ते पुढे तुकोबाराय सांगतात. ते गीतेचं श्रवण करतात, ते भागवताचं श्रवण करतात, अखंड चिंतन विठोबाचे. हे करत असताना, श्रवण करत असताना तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठली बाधा येत नाही, आपल्या संसारामध्ये बाधा येत नाही. मी माझ्या स्वतःचा विचार करतो. मी एवढी मोठी परीक्षा दिली MPSCची, त्यावेळेला मी चिंतन करत होतो. ऍक्सिडेंट झाला, रुबी हॉस्पिटलमध्ये होतो, पाय तुटलेला होता, तरी मी चिंतन करत होतो. नोकरीत होतो तरी मी चिंतन करत होतो. कुठलीही बाधा येत नाही. आम्हाला असं सगळ्यांना आपल्याला वाटतं की हे अवघड आहे. पण हित जागत असेल की याची देही याची डोळा, माझ्या आयुष्यामध्ये मला तो प्रकाश घ्यायचा आहे, प्राप्त करायचा आहे, हे हित माझ्या अंतरंगामध्ये असले तरच. गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. पुढचं ते आपल्याला माहिती आहे शेवटचं. तुका म्हणे माझं घडो सेवा आहे. ते शेवटचं तुकोबारायने हे सांगितले की हे नाही जमणार तुम्हाला, तर जे हे कोण करतंय त्याच्या निदान पाया तरी पाडा असं म्हटलं. ते जाऊन आपल्याला जमत नाही ना, तर निदान त्याच्या पायाजवळ तरी जाऊन बसा असं म्हटलं. आपण गीता आणि गीतेचा जो भाग आहे महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याचं रूपांतर केलं, ज्याचं भाषांतर केलं, ज्याचा भाव दिला आमच्यासाठी, की ज्याला आम्ही भावार्थ दीपिका असं म्हणतो. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे भावार्थ दीपिका. बुद्धी आणि मती याच्यामध्ये फरक आहे. बुद्धी आम्हाला ज्ञानाला कारणीभूत ठरते, पण मती आम्हाला श्रद्धेला कारणीभूत ठरते. बुद्धीचेच दोन्ही भाग आहेत. बुद्धीचा जो भाग आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण करतो, तो भाव निर्माण करतो, म्हणजे तो भावार्थ दीपिका असं म्हणतो. दीपिका म्हणजे छोटीशी एक दिव्याची ज्योत. माऊलींनी ह्याला भावार्थ सूर्य किंवा असं नाही म्हटलं. आता ओव्या तर प्रचंड आहेत तशा. नवल उदयला चंडांशू, म्हणजे सद्गुरूंना दिलेल्या उपमांच्या मध्ये हजारो सूर्यांचा जो प्रकाश असतो तो गुरुच्याच ठिकाणी असतो. अशा अनेक उपमा आहेत माऊलींच्या. पण या समग्र ग्रंथाला नाव देताना ते असं म्हणतात की ही दीपिका आहे, छोटीशी दीपिका आहे. अंधार कितीही मोठा असला तरी अंधाराला शिव्या देऊन कधी अंधार संपत नाही. तर त्या अंधारामध्ये एक छोटासा दिवा, प्रकाश द्यावा लागतो, तरच आयुष्य उजळून जातं.
म्हणजे एखाद्या वडिलानं आपल्या मुलाला सांगावं की बाबांनो मी परत येतो आहे, त्या घरातली एक खोली आहे, ही खोली जो पूर्ण भरून दाखवेल, चांगल्या गोष्टीनं भरेल वर्षभरामध्ये, त्याला मी माझी पुढची सगळी संपत्ती देणार आहे. 3 मुलापैकी पहिल्यांच्या लक्षात यावं की कशानं भरावा. घराच्या शेजारी उकरंड आहे, दुसरं घरामध्ये ह्या खोलीमध्ये दुसरं भरण्यासारखं काही नाही, त्यानं उकरंड्यानं ती खोली भरली. दुसरी खोली ज्याच्या वाट्याला आली होती, ज्याला भरायची होती, त्यानं वैरणीनं भरून टाकली. तिसऱ्यानं भरलीच नाही. वडील आले, दोघांनी दाखवली आपण आपल्या वडिलांना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा आम्ही भरून ठेवली का. तिसरा म्हटलं चला, संध्याकाळची रात्रीची वेळ होती, तो फक्त एक पणती घेऊन गेला. एका पणतीनं अख्खा खोली उजळून गेली होती. त्याला माहित होतं की अख्खी खोली भरणार कशानं आहे, अंधार असेल तर त्या प्रकाशानं भरणार आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये तो ज्ञानाचा प्रकाश पडावा यासाठी भावार्थ दीपिकेचं प्रयोजन आहे. आपण हा ग्रंथ सुरू केला आहे. या ग्रंथाचं असं म्हटलं जातं की सदग्रंथ आहे, तर सदग्रंथाला 4 गोष्टी असतात. हा सदग्रंथ आम्हाला समजण्यासाठी आमचा अधिकार आहे का, नसेल तर आम्हाला वाढवता येईल का, या सदग्रंथाचं विषय कोणता आहे, या सदग्रंथाचं प्रयोजन कोणतं आहे आणि सदग्रंथाचा संबंध काय. सदग्रंथ कशाला म्हणायचं. आपण आता माझ्या जर घरामध्ये बघितलं तरी माझ्याकडे जवळजवळ 10,000 ग्रंथ आहेत. मग सगळे सदग्रंथ आहेत का नाही. मग सदग्रंथ कशाला म्हणायचं की जो आम्हाला सत्याकडे घेऊन जातो. जे ज्ञान मिळाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच ज्ञानाची आवश्यकता भासत नाही, असं ज्ञान जो ग्रंथ देतो त्याला सद्ग्रंथ असं म्हटलं जातं. पण ज्ञानेश्वरी हा आपल्यासाठी, आत्ता आपल्यासाठी भावार्थ दीपिका हा सद्ग्रंथ आहे. मग हा सद्ग्रंथाचा अधिकार कोण. आम्ही सगळे अधिकारी आहोत का. आपल्या सगळ्यांना वाटतं की पहिल्यांदा आपण याची पहिल्या प्रवचनाच्या वेळेलाही चर्चा केली की आपण आत्ता जरी वाचायला बसलो ज्ञानेश्वरी तरी एक ओवी समजत नाही. जे अधिकारी असतील त्यांना समजलं, अनंत जन्माचं पुण्य घेऊन आलेत, ज्यांना परमेश्वराची सद्गुरूंची कृपा आहे, त्यांना चटकन कदाचित ती ओवी समजत असेल. पण तुम्ही आम्ही अजून आपण हे जे ऐकणार आहे ह्याच्यातले, हे ऐकणाऱ्यानं बऱ्याच जणांनी अजून उघडली पण नसेल. एवढं एक आपलं 15 दिवसातनं एकदा घावतंय साहेबाचं तर ऐकायला जावं, पण अजून इच्छा नाही निर्माण झाली. ऐकल्यानंतर ज्या क्षणाला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल की अरे ज्ञानेश्वरी घ्यायला पाहिजे आणि आता वाचायला पाहिजे, तर मग हे जे आहे आपलं 15 दिवसाचं प्रयोजन याला सुरुवात होईल. कारण हे माझ्या सांगण्यानं नाही, म्हणजे ज्याला प्राप्त करायचं आहे त्याला स्वतःच करावं लागतं. म्हणजे आपली सोडवण आपणच करायची असते. म्हणजे भूक लागली तर आपणच खायचं असतंय, शरीर घाण झालं तर आपणच धुवायचं असतंय. तसं परमेश्वराकडे जायचं असेल तर ते आपणच जायचं असेल. मग हा ज्ञानेश्वरीची ओवी आम्हाला समजत नाही. ती कधी समजते त्याचंही, त्या विषय जो आहे, या ग्रंथाचा विषय आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय माऊलीने की ह्या ग्रंथाच्या विषयाचं तुम्ही नीट आकलन करून घेतलं तर मला जे सांगायचंय ते तुम्हाला समजेल. मग आता अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा आपण स्वतःला तपासायचं. आता मी अधिकाराचं, या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत, कोणाला समजणार ही ओवी, आपला आपण तपासतोय. माऊली असं म्हणतात की जो अर्जुनासारखा ज्याला प्रश्न पडतात जीवनामध्ये तो याचा अधिकारी आहे. खूप मनापासून प्रश्न पडतात. अर्जुनाला प्रश्न पडलाय पहिल्या अध्यायामध्ये, तो आपण बघणार आहोत की युद्ध करायचं का नाही. अर्जुनाला प्रश्न काय पडलाय की तो योद्धा आहे आणि समोर सगळे नात्यागोत्याची माणसं आहेत आणि यांना मारायचं का, त्याच्यामध्ये मारायचं का नाही मारायचा हा प्रश्न करतो. आणि त्याच्यासाठी तो तत्वज्ञान सांगतोय. अख्ख्या पहिल्या अध्यायामध्ये तो सांगतो का नाही मारायचं याचं तत्वज्ञान सांगतो. ज्या वेळेला एखादा माणूस घाबरतो, द्वंद्वात जातो, हे करू की ते करू असं त्याच्या मनामध्ये येतं, त्यावेळेला तो निर्णय घेऊ शकत नाही. असा जो कोणी असेल तुमच्या माझ्यापैकी साधक की ज्याला प्रश्न पडतो की करू की नाही करू, म्हणजे हे करू की ते करू. जसं माझ्या आया बहिणींना प्रश्न पडतो की आता कार्यक्रमाला आज जायचंय तर ही साडी घालू का, ही साडी घालू. मग ते अधिकारी आहेत, ह्या ज्ञानेश्वरी ऐकण्याचे ते अधिकारी का आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये कायम द्वंद्व आहे, हे करू की ते करू, हे पहनू
की ओ पेहनू. मग ही मागच्या वेळेला घातली, आता रिपीट होईल. मग तिथं आलेल्यापैकी सगळ्यांच्या लक्षात असेल तर मग असा प्रश्न पडतो. येताना, सकाळी येताना त्यांच्या मनात आहे सकाळपासून आज जायचं आहे, पण विचार मागच्या 3 प्रवचनाचा नाही. विचार कोणता आहे? ये पहनू की ओ पहनू. मग तुम्ही अधिकारी आहात का यानो बहिणीनो? तुम्ही अधिकारी आहात. ज्याच्या मनामध्ये द्वंद्व आहे, टू बी ऑर नॉट टू बी, त्याच्यासाठी आहे. मी कॉलेजला असताना आम्ही ज्यूस प्यायला जायचो, आणि आमचा एक मित्र आहे, अजूनही तो टू बी ऑर नॉट टू बी मध्येच आहे. अजून तसंच चाललंय त्याचं जीवन. कुठंच यशस्वी नाही झाला. कॉलेज झालं, घरी गेला, एकदा हा व्यवसाय केला, एकदा तो व्यवसाय केला, अजून व्यवसाय करतोच आहे. त्याचे 20 व्यवसाय झाले तरी तो अजून चालूच आहे. धडपकड. तो अर्जुन आहे. मग आम्ही ज्यूस प्यायला गेलो की आम्ही सगळे मागायचो, ठामपणे मागायचो की मला चिकू शेक पाहिजे, त्याला सफरचंद शेक पाहिजे. पण ते कायम आमच्या तोंडाकडे असं बघत राहणार आहे. ह्यांनी मागितलं, मग मी काय मागू. मग ते शेवटी म्हणणार की मिक्स ज्यूस द्या म्हणणार सगळ्यांना. मग त्याचा निर्णय होऊ शकत नव्हता. ज्याला आयुष्यामध्ये स्वतःचा निर्णय घेता येत नाही, त्यानं जरूर, तो अधिकारी आहे ज्ञानेश्वरीचा, त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी निर्णय देते आम्हाला करायचं का नाही करायचं, आणि करायचं तर का करायचं. ठाम निश्चयानं तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. म्हणजे भगवान श्रीकृष्ण शेवटी सांगतो की तू युद्ध करणार असशील अथवा नशील, पण नीतीच्या मनामध्ये तुला जर युद्ध करायचं असेल तुझ्या हातून, तर नीती तुझ्याकडून करून घेणारच आहे. पण तू जर दुबळा राहशील तर तो पराक्रम तुला तितका आनंद लुटता येणार नाही त्या पराक्रमाचा. म्हणजे आम्ही अधिकारी होण्यासाठी आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या, आम्हाला याची देही याची डोळा, आम्हाला मुक्ती हवी आहे का नको आहे, आम्हाला परमेश्वराची प्राप्ती हवी आहे की नको आहे. आमच्या मनामध्ये जी भगभग, रखरख, वकवक चालू आहे ती संपवावी की नाही संपवावी. काल आमच्या गावामध्ये बंद होता दिवसभर, दुकानं बंद होती. मग संध्याकाळ झाल्यानंतर दुकान उघडणाऱ्याला वाटत होतं की उघडावं की नाही उघडावं. खरं तर काल सुट्टी मिळत, कालचं गिराईक आज पण आलं असतं ना, पण उघडायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा निर्णय येतो. ज्ञानेश्वर माऊलींना विचारावं लागेल, तो अधिकारी असं म्हटलं जातं. दुसरा आणि कोणी आहे अधिकारी? त्या अधिकाऱ्याचं दुसऱ्या प्रकारे सांगितले. आणि कोण आहे त्याचा अधिकारी? जो तपस्वी आहे, म्हणजे ज्याचं मनावर, वाणीवर नियंत्रण आहे. म्हणजे बोलताना तो खूप विचारपूर्वक बोलतो. माझे आता कित्येक मित्र महाराष्ट्रामध्ये मौनाला बसलेत. मौनाचा अर्थ खूप साधा सोपा आहे. ज्याला योग्य हवं तेच बोलता येतं त्याचं मौनच असतं दिवसभरामध्ये. ज्याचं मनावर, ज्याचं वाणीवर नियंत्रण आहे, तपस्वी आहे, तो अधिकारी आहे. आपल्यामध्ये कोणी असण्याची शक्यता नाही. ही खूप कठीण गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, जो भक्त आहे. भक्त म्हणजे त्याला लक्षात आलंय एकदा की बाबा हे सगळं खोटं आहे, हे सगळं जे चालवतोय तो परमेश्वर चालवतोय, हे त्याला नक्की लक्षात आलंय. म्हणजे कालकालपर्यंत त्याला वाटत होतं की हे माझ्यामुळं चाललंय, आणि ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, दुसरंच कोणीतरी चालवतंय, आणि दुसरं कोण चालवतंय याच्यावर ज्याची श्रद्धा बसते, तो भक्त हा ज्ञानेश्वरी वाचण्याच्या लायकीचा आहे. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एका वारकऱ्याला प्रश्न विचारलेत पत्रकारांनी वारीमध्ये, की तुझी किती वर्ष बाबा वारीला येत आहे? ते म्हणते की 80 वर्ष झाले येतो. वय काय तुमचं? 95 वर्ष. 15 वर्ष. हॅलो, येणार आहे? नाही येणार? बर, असू दे. रामकृष्ण. हे माझा टेलिप्रॉम्प्टर बघायला लागतोय खाली, नाहीतर मोदीजींच्या सारखी अवस्था होणार माझी. आले नाही, हेचे वाटतं. त्या वारकऱ्याला प्रश्न विचारला की 80 वर्षी येत आहे, देव दिसला का? सलग 80 वर्ष वारी करणं सोपं काम नाही. भक्ती असल्याशिवाय
शक्य नाही, कारण भक्त कुणाला म्हणायचं की जो विभक्त नाही तो भक्त. आम्ही देवासमोर असलो तरी संसारात आमचं लक्ष असतं, कायम विभक्तच असतो ना. पूजा करताना सुद्धा, ध्यान करताना सुद्धा आम्ही कधी एकरूप झालेलो नसतो. हा या वारकऱ्यांना प्रश्न विचारला की तुम्ही येताय 31 वर्ष, मग तुम्हाला देव दिसला का? ते म्हणजे नाही दिसला. मग तुमची देवावर श्रद्धा भक्ती आहे का? ते म्हणजे आहे, भक्ती आहे. कसं काय तुम्हाला देव दिसला पण नाही तरी तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? मग न दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीवर प्रेम करता येणं भक्ती किती विलक्षण आहे बघा. ते तुम्ही कशी काय श्रद्धा ठेवता त्याच्यावर? तो वारकरी असं म्हणतो की तू कावा खेड्यात राहिलायस का? ते पत्रकार म्हटलं नाही राहिलो, आम्ही सगळी रानात राहतो म्हटले, आणि आमच्या प्रत्येकाची कुत्री आहेत. रानात चोर आला की कोपऱ्यावरच्या घरातलं कुत्र असतं ते भुकतं. ते भुकल्यानंतर त्या वस्तीवरचं शेवटचं कुत्र पण भुकतं. पहिल्या एकाच कुत्र्याला दिसलाय चोर, आणि त्याला चोर दिसला, ह्याच्यावर श्रद्धा शेवटच्या वस्तीवरच्या त्या घरातल्या त्या कुत्र्याची आहे. त्या कुत्र्यानं कन्फर्मेशन नाही केलं. जर त्याला दिसलाय कुत्र चोर आहे तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून हे शेवटचं वरडतंय. आमच्यापैकी ज्ञानोबा तुकोबांना दिसलाय म्हणजे आम्हाला बी दिसलाय, आणि म्हणून आमची भक्ती आहे. मग ज्ञानोबा तुकोबा आता आमच्यासोबत नाहीयेत, पण ज्ञानोबारायांचं वाङ्मयीन रूप, ज्ञानेश्वरी नावाचं वाङ्मयीन रूप आमच्या सोबत आहे. त्यावेळेला ज्ञानोबा असतील कसे, ते कसे राहिले असतील, ती दिव्य विभूती, त्यांचं शरीर. अनेक संतांनी नामदेवरायांचं वर्णन केलेलं आहे. अनेक संतांनी, नामदेवरायांनी आपल्याला एखाद्या प्रवचनामध्ये सगळ्या संतांनी नामदेवरायांचं वर्णन केलं. कर्दळीचा गाभास. हा भक्त काय म्हणतो आहे की त्यावेळेला होते माऊली होते त्यावेळेला. धन्यवाद, म्हणजे ते भाग्यवान आहेत की त्यावेळेला माऊलींच्या सोबत जे होते, प्रत्यक्ष सगुण रूप ज्यांना बघता आलं माऊलींच्या हयातीमध्ये, ते धन्यच आहेत. पण माऊली निघून गेले आमच्यासाठी. मला तर ज्ञानेश्वरीचं कौतुक यासाठी आहे की माऊली 21 वर्ष राहिल्या पृथ्वी तलावर. त्यांच्या सोबतच्या सगळ्यांना त्यांनी मोकळं केलं ते केलं, पण आज 750 वर्ष झाली. लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये ही ज्ञानेश्वरी नावाचा एवढा मोठा महान ग्रंथ लाखो लोकांना मोकळा करत आला. आणि अजून जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत हा ग्रंथ तो मोकळा अनेकांना, म्हणजे जो जो याच्या सोबत राहील त्याला तो मोकळा करत राहणार आहे. म्हणजे भक्त आपल्याला अधिकार नाही तर हे म्हणजे, कारण जनाबाई असं म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ते नुसतं ज्ञानेश्वरीला डोकं जरी टेकवलं तरी ज्ञान होय सकळ आमुडा, असं ते म्हणतात. भक्तीनं नुसतं ज्ञानेश्वरीवर डोकं जरी टेकवलं तरी ज्ञान होईल. किती गॅरंटी आहे बरं. हे कुठल्या भुरट्या पुढाऱ्यानं दिलेलं आश्वासन नाही, ही प्रत्यक्ष जनाई जी पांडुरंगाशी बोलत होते ती ज्ञानेश्वरी विषयी असं म्हणते की नुसतं डोकं जरी टिकवलं, ज्ञान होय सकळा मूडा. मूड या शब्दाचा अर्थ की जो अत्यंत गतिमंद आहे, म्हणजे ज्याला एकाही शब्दाचा अर्थ कळत नाही, त्याची जर ज्ञानेश्वरीवर श्रद्धा असेल आणि मनापासून त्याच्यावर डोकं ठेवून ज्ञानेश्वरीलाच म्हणत असेल तर तू मला शिकव, तूच माझ्याशी संवाद साध, तर त्याला सुद्धा ज्ञान होईल असं म्हणतात. मग आम्ही त्या योगानं ज्ञानेश्वरीकडे येतोय का ते असं म्हणतात. पुढचं असं म्हणतात की श्रवणाची इच्छा असणार. आता आम्हाला सगळ्यांना, आपण सगळेजण म्हणजे माझ्या सहित तुम्ही, मी हे तुमच्यासमोर 15 दिवसातनं एकदा बोलतोय म्हणजे मला रोज 2 तास वाचावं लागतंय किंवा ऐकावं लागतं. मी ह्या ज्ञानेश्वरीची झटापट का करतोय की गेली 32-33 वर्ष महाराष्ट्रामध्ये मी फिरतो आहे. एखादी ओवी, एखाद्या श्लोकावरच्या 5-6 ओव्या घेऊन जमेल तसं मी निरूपण करतो आहे. पण सलग अशी ज्ञानेश्वरी थांबून चिकटून तिला घट्ट पकडून मला अशी नाही करता आली, व्यापामुळं, प्रवासामुळं. पण मला ठरवलं की आता मी माहुलीत आलो आहे, उत्तरायुष्य सुरू झालं आहे, आता पहिलं तीराला प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे एकदा मध्यान्नीच्या पलीकडं 50 वर्ष निघून गेली, सूर्य कल्ला एका बाजूला, की प्रवासाची सुरुवात करायची असते. जसं आज आदमापूरहून, वारणानगरहून काही मंडळी आलेत.
त्यांनी सकाळपासूनच नियोजन केलं असेल आजच्या प्रवासाचं. आज इकडे यायचं तर सगळी आवराआवर, कुणाचं देणं घेणं काय असेल ते सगळं आवरून आणि मग प्रवासाला. म्हणजे नुसत्या माहुलीच्या 4-5 तासाच्या प्रवासासाठी त्यांनी सकाळी उठल्यापासून तयारी केली असेल. पण आयुष्याचा जो शेवटचा प्रवास आहे, तुमचा माझा सगळ्यांचा जो प्रवास आहे, तो खूप दूरचा आहे. आणि त्या प्रवासाला दुसरं भांडवल काही नाही. त्या प्रवासाचं भांडवल एकच आहे की आम्ही जीव म्हणून जन्माला आलो, तर जेवढे प्रकाशित होऊ या जन्मामध्ये तेवढंच आमचं भांडवल आहे. जर जीव आमचा प्रकाशित नाही झाला तर गती खूप विलक्षण आहे, विचित्र गती आहे. 17व्या अध्यायाकडे जाऊ आम्ही, त्यावेळेला जर या प्रवासामध्ये आम्ही नाही आमचं जीवन यथार्थ नाही केलं, आम्ही अखंड आयुष्यभर हित नाही साधलं आमच्या आयुष्याचा, तर शेवटचा प्रवास खूप कठीण आहे. आम्ही छोट्या प्रवासाची खूप मनापासून तयारी करतो, पण जो प्रवास शेवटचा आहे की ज्या प्रवासात कुणी नाही, सगळे सोयरे नाही, गण गोत नाही, सोबती कुणी नाही, तो एकट्या जीवाचा प्रवास. आणि तो जीवाचा प्रवास सुखकर व्हावा, आनंदानं व्हावा, यासाठी आमच्या सोबत काय असतं ते त्यासाठी सांगितलं की आम्हाला या ज्ञानेश्वरीचं चिंतन करावे असं म्हटलं त्यांनी. ज्ञानेश्वरीचं चिंतन नाही जमलं. आपण मगाशी बघितलं की आमच्याकडे भक्ती आहे का नाही. आम्हाला प्रश्न पडलेत का द्वंद्व असणारा नाही. इकडं आपल्याला द्वंद्व नाही, अनेक द्वंद्व आहेत. मी म्हटलं ना अनेक गोष्टी आहेत, तेही जमणार नाही. भक्ती पण जमणार नाही. तर आता आपण सगळेजण आता जमलो आहोत, श्रवणाची इच्छा असणार आहे. काय का असं ना जरा अवघड जाते, ते काहीतरी बोलते, माया ब्रह्म आत्मा जीव असं काहीतरी बोलते कठीण कठीण. कवा तरी एकदा समजल, पण एकदा ऐकायला तरी जावे असं म्हणून. सोपं नाही. 1.5 तास बसता येतं, सोपं काम आहे का इथं. म्हणजे थापा मारण्याला ज्या वेळेला बसतो त्यावेळेला 4-4 तास बसू शकतो, पण चांगलं ऐकायला बसताना 1.5 तास सुद्धा सोसत नाही, सोसतच. तरी 1.5 तासाची आपण ऐकतो आहात, कारण आता मनापासून इच्छा झाली आम्हाला की हे ऐकायचं आहे. बघा ना, पहिल्या दिवशी जो माल आला तो आज नाही आहे, चौथ्याला सलग मध्ये गैरहजर आहे. मग त्याच्यात ध्यानात आलं की हे काम आपलं हे सुपासारखं. म्हणजे जी आमची आई भगिनी सुपात ज्या वेळेला धान्य पाकडते ना, ते जे हलका हलका असतंय ते पडतंय, शेलकं असतंय ते खाली राहतंय. आता शेलका माल तुम्ही आहे असं समजतो, जर तुम्ही गळाला नाही तर. म्हणजे आता पुढच्या वेळेला गळाला तर तो तुमचा भाग आहे. म्हणजे तुम्ही अधिकारी कधी असाल की आता सलग ऐकताय, श्रवणाची इच्छा असणारा. माऊली म्हणतायत की ज्याला श्रवणाची इच्छा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी खूप मनापासून ऐकायची ज्याची इच्छा आहे, तो याचा अधिकारी आहे. मग ते असं म्हणतात की आणखीन कोण आहे अधिकारी या ग्रंथाचा, की असूया नसणारा, म्हणजे कुणाच्याही विषयी द्वेष नसणारा असा कुणी असेल. कारण द्वेष असेल तर तो हे वाचूच शकणार नाही. कारण द्वेषाचं पुढचं रूप आहे ते मत्सराचं रूप आहे. द्वेष क्षणभर तुमचा मला राग आला तर तो द्वेष आहे, पण ते द्वेष अखंड आयुष्यभर राहिला तर त्या द्वेषाचं अग्रिम स्वरूप आहे, पुढचं प्रोजेक्टेड स्वरूप त्याचं आहे ते मत्सराचं. आणि ज्याच्या हृदयामध्ये मत्सर आहे कायम, तो अधिकारी नाहीये या म्हणजे ज्ञानेश्वरीचा अधिकारी नाहीये. तो असूया नसणारा जो आहे तो याचा अधिकारी आहे. मग आता आपण सगळ्यांनी ठरवलं आपण अधिकारी आहोत का, आपण ह्याच्यातल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो आहोत. जर नसेल तर माऊली पुढे म्हणतात की तुम्हाला तुमचा अधिकार वाढवता येईल आणि ज्ञानेश्वरी जवळ बसता येईल. ज्ञानेश्वरी कुणालाही डावलत नाही. अधिकार नसेल तर अधिकार वाढवा असं म्हणतात. माऊली म्हणतात की भक्ती वाढवा, द्वंद्वातीत व्हायचं असेल तरी वाढवा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या करता येतील त्या वाढवा. कारण मग हे कसं आहे की एखाद्या राजाकडे एखादा आचार्य ठेवावा आणि त्या आचार्याने सांगावं राजाला, राजा मी फक्त तुझं एकट्याचं जेवण करणार, बाकीच्या कुणाचं करणार नाही, आणि दुसरा कुणी तुझ्याबरोबर जेवायला बसला तर त्याला ते अन्न पचणार नाही. राजाला तो रोज वेगवेगळं, आणि तो आचारी राजाचं अन्न बनवत असताना प्रधान रोज त्या ह्याच्यावरनं जायचं, किचनवरनं जायचा, स्वयंपाकघरावरनं जायचं, त्याला ते घमघमाट सोसायचाच नाही. तो पण म्हणजे जसं आपल्याकडं मी म्हटलं ना रविवारी आहे, रविवारी जर डिक्लेअर केलं घरातल्याने की आज आहे म्हटल्यानंतर अख्खं घर कसं टवटवीत होतं, अख्खं घर थुई ना असतं. अमरदादा हसू येते, कारण
त्याचे आशिक असतात त्या गोष्टीचे. ते आशिक असतात. तर तो राजा जो आहे, राजाला तो अन्न करून आचारी देतो आहे. देत असताना एक दिवशी तो पंतप्रधान म्हणतो की राजेसाहेब मला पण घ्या ना तुमच्या बरोबर जेवायला. तो पंतप्रधान राजा सांगतो त्या आचार्याला की बाबा आता घे, हे लईच घायला आले. प्रत्येक वेळेला तुझ्या ह्याच्यावरून जात असताना आचार्य म्हणतो महाराज मी तुम्हाला जे देतोय ते जर त्याला दिलं तर त्याला झेपणार नाही, सोसणार नाही. कारण तुमच्या पोटाला जे आवश्यक आहे मी ते तयार करतोय आणि मी आता तुमचं पोट तसं तयार केलं आणि मी तसंच आचारपण करतो आहे. ते आता एवढा आग्रह आहे तर दे की म्हणते त्याला. पण मग ती संध्याकाळी बरं म्हणते महाराज येऊ द्या संध्याकाळी. मग ते घालतंय जेवायला. आचार्य फक्त त्याला एवढंच सांगते पंतप्रधानाला, जेवलाय आता खरं आहे, लय आग्रह धरलाय, फक्त पाणी पिऊ नका. पंतप्रधानाच्या लक्षात राहत नाही, पाणी प्यायचं नाही. आणि खाऊन गेल्यावर घरी गेल्यावर ती तांब्यावर पाणी पिते. 2 दिवस ती गेलेलं असतंय पोटात, ते सगळं पचत नाही त्याला, ते बाहेर पडतं. इथं आपला मुद्दा संपला आहे. पंतप्रधानाची ते पचवण्याची क्षमता नव्हती. मग माऊली म्हणताय की तुमची अधिकाराची क्षमता नाही ना, तर तुम्ही तुमची क्षमता वाढवा, तुमची पचनशक्ती वाढवा आणि या ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरीचा दुसरा विषय आपण सद्ग्रंथाविषयी आपण 4 गोष्टी बोलतो आहोत की या ग्रंथाचा पुढची गोष्ट आहे की अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय कोणता. तिसरी गोष्ट आहे की या ग्रंथाचं प्रयोजन काय आणि चौथी गोष्ट या ग्रंथाचा संबंध काय. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे येतो. ह्या ग्रंथाचा विषय काय. या ग्रंथाचा विषय आहे योग. या ग्रंथाचा विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य. हे शब्द थोडे थोडे लक्षात ठेवू. आपण सगळेजण जीव म्हणून जन्माला आलो. बऱ्याच वेळेला आपण श्रद्धांजली वाहताना असं म्हणत असतो की याच्या आत्म्याला शांती मिळू दे. परमार्थामध्ये आत्मा हा गोष्ट खूप वेगळ्या अवस्थेमध्ये, मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आपण जीव म्हणून ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला या 4 देहामध्ये आपण राहतो, जगतो सगळेजण. स्थूल देह म्हणजे आत्ता आपण आहोत, तो आपल्याला जो दिलेला आहे पंचमहाभूतांचा जो देह आहे आत्ता जो आपल्याला दिसतो आहे तो आहे तो स्थूल देह. सूक्ष्म देह म्हणजे जे विचार करतंय, उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याशीच बोलतंय, संवाद चालू आहे, आपला आपल्याशीच संवाद चालू आहे, तो आहे सूक्ष्म देह. त्यानंतर जन्मापासून आमच्या सोबत एक स्थिर अशी गोष्ट आहे. आमचा पाय मोडला, आमचा हात मोडला, आम्ही आजारी पडलो, आम्ही झोपलो तरी तो आमच्या सोबत आहे. तो आहे म्हणून आपण जिवंत आहे आमच्या सोबत. म्हणजे ती एक बॅटरी आहे, त्याला कारण देह म्हटलं. सूक्ष्म देह आणि स्थूल देह ज्या कारणामुळं आयुष्यभर आमच्या सोबत असतो त्याला कारण देहाचं वैशिष्ट्य असं आहे. कारण देह आमच्या सोबत असतो पण त्याचं आमच्या आयुष्यामध्ये कोणतंच स्थान नसतं. स्थान एकच असतं की आम्हाला आयुष्यभर तो जिवंत ठेवतो, तो आमच्या सोबत असतो. तो आहे म्हणून आमचे 2 देह या वास्तवतेचं भान ठेवतात. उदाहरणार्थ ही ट्यूबलाईट आहे. त्या ट्यूबलाईटमध्ये कुणी स्वयंपाक करतं, कुणी लिहितं, कुणी अभ्यास करतं. ट्यूबलाईट आहे म्हणून आम्ही ती गजनची 3 वेगवेगळी, पण ट्यूबलाईट नसली तर तिन्ही कामं बंद पडतात. तसं जी ट्यूबलाईट आम्हाला प्रेरणा देते ती कारण देह, आणि अख्ख्या विश्वाला म्हणजे जे तारण अख्ख्या विश्वाला जे जगवतं ते महाकारण देह असतं. जीव म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. आम्ही जीव सगळे संत किंवा माऊली असं म्हणतात की आम्ही त्या ईश्वराचा अंश आहोत. ज्या अर्थी आम्हाला दिसतंय, ज्या अर्थी आम्हाला ज्ञान होतंय, ज्या अर्थी आम्हाला भान येत आहे, ज्या अर्थी मी जे काही बोलतो आहे ते बोललेलं तुम्हाला कुठंतरी समजतं आहे, जाणवत आहे, त्या अर्थी आम्ही जीव आहोत. दगडाला जाणवतं का? निर्जीवाला जाणवतं का? नाही जाणवत. म्हणजे आपल्याला स्पर्श केला की जाणवतं हे मऊ आहे. आपल्याला उदबत्तीचा वास आला की जाणवतं की आम्हाला हे सुगंध आहे की दुर्गंध आहे. आमच्या डोळ्यांना दिसत आहे रूप आहे का? आमच्या कानाला ऐकू येत आहे. म्हणजे ह्या पंचज्ञानेंद्रियानं आम्हाला जे समजतं म्हणून आम्ही सगळेजण जीव आहोत. मुंगीपासून
ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मदेव हा सुद्धा जीव आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आम्ही सगळेजण जीव आहोत. जीव आहोत म्हणजे आम्ही ईश्वराचा अंश होतो. आम्हाला भान आहे, आम्हाला जाणीव होते, आणि म्हणून आम्ही ईश्वराचा अंश आहोत. शरीर तेच आहे, परंतु जीव गेल्यानंतर शरीरात सगळं आहेच ना. आता पंचमहाभूत, जीव ज्या क्षणाला जातो त्यावेळेला त्या शरीरामध्ये काय असतं का? नसतं. जे नसतं, जे निघून गेलं त्याला जीव असं म्हटलं. मग या ग्रंथाचं प्रयोजन काय? की जीव ब्रह्म ऐक्य, मी देव आहे, मी ईश्वर आहे, आणि मी त्या ईश्वराचाच अंश आहे. त्या दोन्हीचा योग जुळवून आणणं, त्यांना एकत्र मिसळणं, हा या ग्रंथाचं प्रयोजन आहे. जीव ब्रह्म ऐक्य. आपण ध्यान करत असताना एका गोष्टीवर करत होतो, सो हम, सो हम. आम्ही जन्माला आलो ज्यावेळेला पहिला श्वास आम्ही घेतला, त्याच्याविषयी खूप परमार्थामध्ये असं म्हटलं आहे की ते बाळ आईच्या गर्भामध्ये 9 महिने उलट टांगलं होतं. आजूबाजूला मलमूत्र आहे, आईच्या गर्भाशयाच्या बाजूला काय? मलमूत्र आहे, आणि शिवाय ते उलट आहे. आणि म्हणून त्या बाळाला त्रास झाला, आणि म्हणून त्यानं परमेश्वराला हाक मारली की मला बाहेर काढ, मला बाहेर काढ, मी सतत तुझं चिंतन करेन, मी सतत तुझं चिंतन करेन. आणि मग तो बाहेर आला. मग बाहेर आल्यानंतर व्यवस्था अशी केली त्या परमेश्वरानं की आपल्या श्वासाबरोबर सो हमचा नाद दिला. जसजशी ही साधना आपली खोल जाईल, आम्ही खूप एकांतामध्ये आणि लोकांतामध्ये सुद्धा आमचा सोहम आम्हाला ऐकू यायला लागेल, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सोहम तो मीच आहे, तो मीच आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल की सोहम, इतर विचार सोडून फक्त सोहम आमच्या मनामध्ये येईल, त्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचायला लागला की पटकन ती आमच्या लक्षात यायला सुरुवात होईल. आता ज्ञानेश्वरी का नाही समजत आम्हाला? कारण आमच्या मनावर प्रचंड आवरण आहे, आमचे मन प्रचंड दूषित आहे, प्रदूषित आहे. जसजसं साधनेनं आमच्या मनावरचं मळब दूर होतं, जीव जसा शुद्ध 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 होत जातो, त्याला इव्हॉल्युशन ऑफ सोल असं म्हटलं. आमच्या जीवाचा विकास होत जातो, आणि हा विकास होत 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 गेला की जीव ब्रह्म ऐक्य, आम्ही परमेश्वराच्या पात्रतेचे होतो. या ग्रंथाचा विषय आहे तो जीव ब्रह्म ऐक्याचा आहे. मग हा कसा करायचा? ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाचा विषय आहे. हा कसा करायचा? तर ते असं म्हणतात की कर्म, उपासना, भक्ती आणि ज्ञान. जीव परमेश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया कोणती आहे? 4च प्रक्रिया आहेत. कर्म शुद्ध असलं पाहिजे. दुसरी गोष्ट उपासना, नित्य उपासना. जर आपण आता करणार आहोत उपासना, आपण सोम साधना किंवा रामकृष्ण हरी म्हणणार आहोत, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणार आहोत, सतत अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणार आहोत, आत माझे विचार योग्य आहेत की अयोग्य आहेत, मी जगतोय ते बरोबर जगतोय का, सतत अंतर्मुक्तेनं शुद्धतेचा प्रवास सुरू असेल पुढचा, तर दुसरी गोष्ट आम्हाला सांगितलं की उपासना. उपासना शब्दाचा अर्थ असा आहे की उप अधिक आसन, म्हणजे च्या जवळ सतत असणं. मग पूजेनं असणं, मग ध्यानानं असणं, नामस्मरणानं असणं, कीर्तनानं असणं, चिंतनानं असणं, आत्मनिवेदनानं असणं. म्हणजे आम्ही त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये अखंड असणं, त्याला उपासना असलं म्हणलं. आणि पुढचं त्याला असं म्हणतात की भक्ती. भक्तीचं विश्लेषण आपण आणखीन 12व्या अध्याय प्रत्येक ठिकाणी करणार आहोत. आणि पुढचं आहे की ते ज्ञान आहे. ज्ञान या शब्दाचा अर्थ, अज्ञान आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ करू. आता तुम्हाला मला जे नामरूपात्मक दिसतं आहे ते सगळं खोटं आहे. एक ईश्वर, की तुम्ही आम्ही जन्माला यायच्या अगोदर सुद्धा एक अस्तित्व होतं, आणि आम्ही मेल्यानंतर सुद्धा एक अस्तित्व असणार आहे. हे सगळं ब्रह्म आहे. नामरूपात्मक जग हे सगळं खोटं आहे. हे खोटं आहे, हा निरस होणं म्हणजे ज्ञान होणं. आणि त्याच्यासाठी अजून आपण त्याच्यावर भरपूर हे करणार आहोत. मग आता ठरलं आपल्याला की जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक चित्त शुद्ध लागतं आणि चित्त शांत लागतं. चित्त शुद्ध निष्काम कर्मानं होतं, चित्त शांत निष्काम उपासनेनं होतं. प्रत्येक कर्म आम्ही दिवसभरामध्ये जे करतो आहे ते कर्म 4 गोष्टीने आम्ही करतो आहे: भाव, वाणी, कृती. भाव, विचार, वाणी आणि कृती. जे दिवसभरामध्ये माझा भाव शुद्ध आहे का, माझे विचार शुद्ध आहेत का, माझी वाणी शुद्ध आहे का, आणि माझी कृती शुद्ध आहे का. प्रत्येक कर्म या 4 गोष्टींनी बनतं आहे. जर जे कर्म माझं आज दिवसभरामध्ये होईल ते शुद्ध असलं की शुद्ध कर्म त्याला म्हणतात. माऊलींची एक ओवी आहे,
स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ पापा संचारू नये असं म्हटलं. जे माझ्या वाट्याला कर्म दिवसभर मी करतो आहे त्या कर्मामध्ये कोणताही दोष असणार नाही असं दिवसभराचं कर्म असेल तर ते निष्काम कर्म झालं. आणि निष्काम उपासना असं म्हटलं. आम्ही जे आता उपासना करतो आहे, नामस्मरण असेल, ध्यान असेल, ज्ञानेश्वरीचं वाचन असेल, तर ते निष्काम केलं पाहिजे. म्हणजे मी ज्ञानेश्वरी जिथं जिथं असेल, बऱ्याच सत्संगामध्ये आम्हाला सांगितलं जाते की आमच्या सत्संगाला आलं तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या संपल्या जातील. असं ज्या सत्संगात सांगितलं जातं तिथं ज्ञानाची उपलब्धी कधीच नसते. आता आमच्याकडे ठराविक प्रॉब्लेम कोणते आहेत? लग्न होत नाही. ठराविक प्रॉब्लेम कुठले आहेत? मुलं होत नाहीत. तिसरे कुठलं प्रॉब्लेम आहे? आजारबारा होत नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातले प्रश्न कोणते आहेत? मी आत्ता सांगितलेले. 35 वर्ष झाली, पोराचं लगीन नाही, पोरीचं लगीन नाही, मुलगा होत नाही, मुलगी होत नाही. आणि मग त्या उपासनेनं मग कोणीतरी सांगतं की 1 कोटी नामस्मरण घ्या, पोरगा होईल, 2 कोटी घ्या. असं जर कोणी सांगत असेल तर तो प्रवास ज्ञानाकडचा नाही. कारण ज्ञान ह्या सगळ्या गोष्टीला क्षणभंगूर समजतं. ज्ञानाच्या ठिकाणी व्यक्तिगत सुखदुःखाला कोणताच अर्थ नसतो. पण असं ज्या कुठं सांगितलं जात असेल की हे असं केलं तर असं होईल आणि म्हणून तुम्ही आमच्याकडे या, आणि मग लोंढा तिकडे जात असेल तर तो नाही. कारण माऊलींनी अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये असं कुठंच आश्वासन दिलेलं नाही. मग आम्ही हा सत्संग आहे तो सत्संग करतो आहे तो ज्ञानासाठी करतोय. मग उपासना आपले शब्द चालले की निष्काम उपासना. जे मी करतो आहे नामस्मरण, ज्ञानेश्वरी वाचतो आहे, हे मी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करतो आहे, दुसरा कुठलाच हेतू नाही. अशी उपासना झाली की मन शांत होतं. आम्ही आयुष्यभर पूजा करतो, आम्ही आयुष्यभर नामस्मरण करतो, तरी आमचा राग जात नाही, तरी आमच्या बोलण्यामध्ये मार्दव येत नाही, तरी आमच्या बोलण्यामध्ये प्रेम येत नाही. म्हणजे समजून चालायचं की आपली उपासना निष्काम नाहीये. उपासना निष्काम व्हायला सुरुवात झाली की मृदुता येते, प्रेमळपणा येतो. कारण त्याला कळालेलं असतं हे सगळं खोटं आहे. म्हणजे त्याची उपासना निष्काम चालू आहे हे त्याच्या मृदुतेवरून समजतं. संत सगळे मृदू आहेत, जेवढे संत जगात आहेत ना ते मृदू आहेत, एकदम मऊ 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 आहेत. त्यांचा बोलतानाचा शब्द मोजून मापून असतो. त्यांचा बोलतानाचा आवाज खूप मृदू असतो. खूप काळजी घेतात, माझा आवाज वाढला तर त्याला लागेल का, इतके मृदू होत. निष्काम उपासना, कारण त्याला माहित असतं की मी त्याला दुखावलं तर ते कर्म माझ्या वाट्याला प्रारब्ध म्हणून येणार आहे आणि ते प्रारब्ध मला खूप त्रास देणार आहे. माझ्या वाणीनं, माझ्या कायानं, माझ्या बोलण्यानं कोणही दुखावला जात नाही. हे उपासनेचं, निष्काम उपासनेचं प्रतिबिंब आहे. म्हणजे मी शांततेकडे निघालेलो असं म्हटलं. आणि मग दोन्ही झालं, चित्त शुद्ध झालं आणि चित्त शांत झालं की ईश्वराचं प्रतिबिंब त्या माणसाच्या हृदयामध्ये पडतं असं म्हटलं. जेवढे संतत्वाला पोहोचलेले आहेत ते सगळे पोहोचलेल्या माणसाच्या हृदयामध्ये ईश्वराचा अवतरण झालाय असं म्हटलं. आता पुढची गोष्ट आहे की या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाचं प्रयोजन काय. आपण मगाशी बघून आलो की कर्मापासून मुक्ती हे प्रयोजन आहे. आता ज्ञानेश्वरीचे जेवढे अध्याय आहेत त्या अध्यायामध्ये कर्मावर 3 अध्याय आहेत. आपण हळूहळू जाणार आहे. प्रत्येक कर्माविषयी खूप सूक्ष्म चिंतन केलेलं. आम्ही आता सगळेजण जगतो आहे किंवा सुखदुःख भोगतो आहे, ह्या भोगण्याला कारण आमचं कर्म आहे. रोग नावडे रोगिया, दारिद्र्य नावडे दरिद्रिया. माऊली काय म्हणतात, रोग रोग्याला आवडतो का, दारिद्र्य दरिद्री माणसाला आवडेल का. परी मग हे कशाचं फळ आहे, आमच्या कर्माचं भोग आहे. त्याचं जो क्षण आता आम्ही भोगतो आहोत, आमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भोगतो आहोत, तो प्रत्येक क्षण आमच्या कर्माचा भोग आहे. मग ह्या ज्ञानेश्वरीचा ग्रंथ तुम्ही चिंतन केलं, वाचन केलं, मनन केलं, तिच्या सोबत राहिला, तिच्या अखंड तिच्यातल्या ज्या ओव्या आहेत, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 2500 दृष्टांत आहेत आणि सिद्धांत आहेत. म्हणजे मला ज्ञानेश्वरी वाचताना किंवा ऐकताना कित्येक वेळा इतका आनंद होतो की ह्या 16 वर्षाच्या बाळाला हे कळालं कधी. म्हणजे एक बाबा मवा धोंड नावाचे एक खूप मोठे विद्वान माणूस आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे ज्ञानेश्वरीतील लौकिक दृष्टी म्हणून पुस्तक आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक ओव्या अशा आहेत की त्याच्यामध्ये लौकिक, ह्या 16 वर्षाच्या बाळाला हे कळालं कधी असेल.
बाळंत कळाचं वर्णन आहे, संतती सुखाचं वर्णन आहे. ह्या माणसाला ते घडलेलं नाही, पण त्याचं वर्णन आहे. हिवराचं झाड, त्याच्या एका ओळीमध्ये हिवराचं झाड आलंय, आणि हिवराचं झाड हे दारूमध्ये घातलं जातं, त्याचं वर्णन माऊलीने केलं. हे केव्हा कळलं असेल? त्या आळंदीमध्ये राहणारा, सात्विक आईवडिलांच्या पोटी राहणारा, हे ज्ञानेश्वरी लिहित असताना या सगळ्यांचं मिश्रण केलं. आपला मुद्दा असा आहे की तुमचं माझं आयुष्य, प्रत्येक जीवाचं आयुष्य, प्रत्येक क्षण तुमच्या माझ्या आयुष्यातला सुख असेल तरी तो कर्माचा भोग आहे, दुःख असेल तरी तो आमच्या कर्माचा भोग आहे. पण आम्ही ज्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करू त्यावेळेला लक्षात येईल की हे कर्मभोग म्हणजे मी एका उंचीवर गेलो की त्या कर्मभोगाचं मला काहीच वाटत नाही. म्हणजे सुख आलं आणि दुःख आलं, मला ज्या वेळेला कळेल की हे सगळं खोटं आहे, हे माझ्या कर्माचं फळ आहे, त्यावेळेला माझ्या सुखदुःखाचं मला काहीच वाटत नाही. कारण जोपर्यंत ते कर्म मला माझं वाटतं तोपर्यंत मला दुःख देतं. आणि कर्मभोग हे माझे अनंत जन्माचं प्रारब्ध आहे मला वाटतं, ते सत्य मी मानलं की पुढे निघून जातो. मग दुसरा प्रयोजनामध्ये दुसरा आहे की हे कर्मभोग संपतात कधी? की मीची बाधा संपली की कर्मभोग संपतात असं माऊली. सगळ्या ह्या कर्मफलातून मुक्ती आहे. तर दुसरी गोष्ट आली की आम्हाला दुःख सगळ्यांना काय आहे? आपण सगळ्यांनी बघा, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये दिवसभरामध्ये जगताना मी हा शब्द दिवसभरात किती असतोय? माझ्यामुळे झालंय, मी केलंय, याव त्याव, मी याव केलं, मी त्याव केलं, माझ्यासारखं सहनशील ह्या जगामध्ये कुणी नाही, माझ्यासारखं प्रेमळ या जगामध्ये कुणी नाही, माझ्यासारखा धनिक कुणी नाही. म्हणजे मी हा शब्द, आणि त्यातल्या त्यात भावकीतली माणसं जमली तर किती वेळा सांगेल सांगता येत नाही. मी जो नाही तो ठासून सांगण्यामध्ये आमचं आयुष्य चाललेलं असतं. कर्मापासून मुक्ती माणसाला कधी मिळेल? माऊली म्हणतात की मीची बाधा संपली, मीची बाधा संपली. म्हणजे इथनं बाहेर जरी गेलं तरी जाताना माणसाने विचारलं कुठं गेला होता? सत्संगाला गेलो होतो, सत्संगाला गेलो होतो. असं सूर्याला स्पर्श करून आल्यासारखं सत्संगाला गेलो. म्हणजे हितनं मॉडेल गेलं की एकदम प्युअर होऊन गेल्यासारखं, आणि मग तो आनंद सांगत राहतो आम्ही. चांगली गोष्ट आहे, पण हे सांगायला पाहिजे. आपण तर आहेच मी म्हणतो, पण मोठ्या मोठ्या माणसांना मी सुटलेलं नाही. महर्षी व्यासानी महाभारत लिहिलं, व्यास महर्षीनी महाभारत लिहिलं. लाखभर श्लोक आहेत महाभारताचे. आणि मग लिहायचं त्यांच्या मनात आलं की हे महाभारत लिहायचं आहे, तर मग ह्याला लेखक कोण करायचं? महर्षींनी मग गजाननाला, गणेशाला ठरवलं की देवा, आपल्याला हा ग्रंथ लिहायचा आहे, महाभारत लिहायचं आहे. मी मग पहिल्या प्रवचनात सांगितलं होतं की रामायण हे नीतिशास्त्र आहे, महाभारत हे समाजशास्त्र आहे. महाभारतामध्ये सगळ्या विकृती आहेत. तुमच्या माझ्या मनामध्ये चांगल्यात चांगले, वाईटात वाईट जेवढे घाणेरडे विचार येतात ना, ते सगळे महाभारतात आहेत. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं. म्हणजे व्यासाने जेवढं लिहिलंय त्यानंतर कोणालाही लिहायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही जे लिहिलंय ते व्यासाने लिहिलेलं आहे, ऑलरेडी लिहिलेलं आहे. जे दुःख असेल, जी वेदना असेल, जो रस असेल, ते सगळं महाभारतामध्ये. गणेशाला म्हणले लेखक हो ना माझा, ते गजानन पण म्हणले आता एवढ्या मोठ्या महापुरुषाने सांगितले. गणेश पण म्हणले होय होणार की. मग ते पण गजाननानं आड घातली. ते बुद्धीची देवता आहे, ती म्हणते की होय महर्षी, मी लिहितो पण मध्ये खंड पाडायचं नाही. एकदा लिहायला सुरुवात केली की तुम्ही मध्ये थांबायचं नाही, सलग द्यायचं. आम्ही वैजंता खानावळीमध्ये कराडला जेवायला जातो किंवा कुठल्याही खानावळीत गेलो तर आपली अट काय असते की खंड मध्ये पडला नाही पाहिजे. आता चपात्या आणून दिल्या आणि मध्ये खंड पडला तर कसं होतं? आपलं झेपत नाही ना आपल्याला. आपल्या घरात सुद्धा आपण दमबाजी करतच असतो. जर 2 चपात्याच्या मधलं अंतर जर वाढलं, खंड पडला तर झेपत नाही. गणेश काय म्हटले, देवता ती असं म्हणते की देवा, खंड नाही पडले. मग व्यास महर्षी म्हटले चालते की, पण तू पण लिहिताना असं लिहायचं की जोपर्यंत अर्थ समजला नाही तोपर्यंत श्लोक लिहायचा. ती म्हणजे ठीक आहे, अर्थ समजल्याशिवाय लिहायचं नाही. तुम्ही महाभारत वाचायला सुरुवात केली की काही श्लोक झाल्यानंतर एक इतका अवघड श्लोक टाकतायत,
व्यास महर्षी की ते समजेपर्यंत मग व्यास महर्षी पुढच्या श्लोकाची तयारी करते. ते गणेशाला, बुद्धीच्या देवतेला समजेपर्यंत किती अवघड श्लोक असेल बघा. तो श्लोक समजेपर्यंत पुढच्या श्लोकांची तयारी करतायत, ते डोळे मिटून करतायत. महाभारत लिहित पूर्ण झालं आणि शेवटचे 5 श्लोक राहिले होते. समारोप करायचा राहिला होता. एक अवघड श्लोक टाकला आणि आता समारोपाचे 5 श्लोक सांगायचे आहेत. तेवढ्या क्षणात व्यास महर्षींच्या मनामध्ये एक लहर आली. एवढा मोठा ग्रंथ मी लिहिला, एक लहर आली, एक लहर. गंमत अशी झाली की एखादं मोठं कार्य पूर्ण झालं, कारण ते युग, कारण हे 2 जण बसली होती, ते असं म्हटलं जातं की एक अख्खं काम पूर्ण झालं. कुठलंही मोठं काम पूर्ण झालं की विश्वामध्ये श्री रागाचं सूर वाजायचे. म्हणजे आता जसं आपण पसायदान म्हणतो शेवटी सगळं झाल्यानंतर, तसं एखादं दिव्य काम पूर्ण झालं की ह्या अवकाशामध्ये श्रीरागाचे सूर यायचे, संगीत ऐकू यायचं. व्यास महर्षी म्हटले की अरे मी अजून पुढचे 5 श्लोक सांगायचं आहे आणि कार्यपूर्तीचे श्लोक कसे काय वाजायला लागले, कार्यपूर्तीचं संगीत कसं काय, श्रीराग संगीत कसं काय वाजायला लागलं. महर्षीने डोळे उघडले, समोर बघितलं तर गणपती निघून गेले होते. ते ग्रंथ होता का नाही असा गुंडाळून ठेवून गायब. व्यास महर्षी जवळ आले, त्यांनी ग्रंथ उघडला तर त्यांनी ज्या पुढच्या 5 श्लोकाचा विचार केला होता तो गजाननानं लिहून टाकलं होतं आणि ग्रंथ पूर्ण करून निघून गेले होते. आणि गजानन समोर बघून हसत होते महर्षींच्याकडे. महर्षींच्या लक्षात आलं की एक साधी अहंकाराची गोष्ट व्यास महर्षींना सुटली नाही मीची, तिथं तुम्ही आम्ही लई चिल्लर. पण ज्ञानेश्वरी जर वाचायला लागलो आम्ही, तिचं चिंतन करायला लागलो तर नक्की कर्मापासून आपली मुक्ती होईल असं म्हटलं. पुढचं ते असं म्हणतात की या ग्रंथाचं आणखीन प्रयोजन कशासाठी आहे, मोठ्यात मोठ्या भयापासून आणि दुःखापासून मुक्ती. आपल्याला कुठली कुठली खंत असते, कुठली कुठली वेदना असते, रुतत असते कायम तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये. कधीतरी कुठल्या तरी जन्मात किंवा याच जन्मात काही घडलं असेल तर एक अखंड बोच असते. शुद्ध कर्मची आणखीन एक डेफिनेशन माऊलीने सांगितली. जर दिवसभरामध्ये संध्याकाळी आम्ही झोपताना एखाद्या कर्माची टोच आणि बोच लागत असेल तर ते कर्म शुद्ध नाही. शुद्ध कर्म ओळखायचं कोणतं, झोपताना दिवसभर आम्ही केलेलं जे काम असेल किंवा बोलणं असेल, झोपताना ते जर बोचत असेल आम्हाला तर ते आमचं कर्म शुद्ध नाहीये. मग आता प्रयोजनामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ यासाठी वाचायचा की आम्हाला आमच्या आयुष्यात जी भय आहेत, मोठ्यात मोठी भय आहेत आणि मोठ्यात मोठ्या चिंता आहेत, त्या चिंतांच्या पासून आणि भयाच्या पासून मुक्तता मिळेल. माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि भय कोणतं आहे, दुःख कोणतं आहे, आईच्या गर्भामध्ये उलट टांगून घेण्याचं दुःख आहे, जन्माला आल्यानंतर जगण्याचं दुःख आहे, जगायला लागल्यानंतर संसार करण्याचं दुःख आहे, एखाद्या आप्त जवळच्या माणसाच्या मृत्यूचं दुःख आहे, आणि शिवाय आपल्या स्वतःचा वृद्धापकाळ सुरू झाला की उपेक्षित होऊन जगण्याचं दुःख आहे. म्हणजे मरेपर्यंत तुमच्या माझ्या माणूस नावाच्या प्राण्याच्या वाट्याला अनेक दुःख दिलेली आहेत. जगण्याचं दुःख आहे आणि वृद्धापकाळामध्ये उपेक्षित जीवन जगण्याचं दुःख आहे. म्हणजे आपली कर्तबगारी घरातली संपली की आपण उपेक्षित होऊन जातो. कालपर्यंत आप्पा मामा करणारी तुमची माझी पोरं, आजूबाजूची पोरं शरीर क्षीण व्हायला लागले की जवळ येत नाहीत. माऊलींची तर एक ओवी आहे, म्हणजे माऊली तर म्हणतात की ही घरातलीच माणसं देवाला प्रार्थना करतात की हे म्हातार मरू दे. आयुष्यातली ही सगळी दुःख आहेत. तर माऊली असं म्हणतात की या ग्रंथाचं प्रयोजनच ते आहे की तुमच्या माझ्या आयुष्यातली जी वेदनादायक दुःख आहेत, वेदनादायक भय आहे, त्या सगळ्या वेदनांच्या पासून आणि भयांच्या पासून मुक्तता हवी असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. प्रयोजन लक्षात घेतलं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण ज्या ग्रंथासोबत आत्ता 1 तासभर असू द्या किंवा तुमच्या मनामध्ये आलं उद्या 10 ओव्या तुम्ही वाचायला सुरुवात केल्या तर ते किती आवश्यक आहे आपल्याला.
जसजसं आपण ज्ञानी होत जाऊ, जसजसं आपणाला याचा अर्थ कळत जाईल, समज वाढत जाईल या ग्रंथाविषयी, तसं ह्या सगळ्या गोष्टीतून आपण आपोआप मोकळं होणार आहे. आणि ते मोकळं होणं हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. असं शेवटची आणखीन या प्रयोजन आहे ग्रंथाचं की अशुभापासून मुक्ती. आपण जगत असताना दिवसभरामध्ये किंवा जगत असताना अनेक अशुभ गोष्टी आपल्याला त्रास देतात, पण ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू झालं की आपल्या आयुष्यातलं अशुभ कमी व्हायला लागतं, किंवा अशुभ जरी घडत असलं तरी त्याचा त्रास आपल्याला होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचं म्हणतो. ऑन द लास्ट, अखंड प्रसन्नता आणि सुख, परमानंद, सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती हे ह्या ग्रंथाचं. जेवढे संत आहेत जे मुक्त आहेत ते कायम आनंदी आहेत, त्यांना दुःख स्पर्शच करत नाही. तुकोबराय म्हणतात की दुःख ओखताची न भेटे. तुकोबरायांचं किती सुंदर शरण आहे बघा. जो संतांच्या सोबत राहतो, सद्ग्रंथांच्या सोबत राहतो, त्याला दुःख थुंकायला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये असतं. दुःख ओखताची न भेटे हे ह्या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आहे. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ही परमानंद सुखाची प्राप्ती, त्याच्याविषयी बोललो आपण. हा ग्रंथ तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये यासाठी यावा. आपण आजच्या ग्रंथाविषयीच्या सगळ्या गोष्टी, शेवटची गोष्ट आहे संबंध आहे. म्हणजे या ग्रंथाचा उपदेश करता कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि या ग्रंथाचा विषय कोणता आहे, संबंध काय आहे तुमच्या माझ्या आयुष्याची, ज्याला मोक्षाची प्राप्ती हवी आहे त्याला ज्ञानेश्वरीचा, या ग्रंथाचा तुमच्या माझ्या आयुष्याची संबंध आहे. या सद्ग्रंथाविषयी आपण 4 गोष्टी बघितले की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि या ग्रंथाचा संबंध काय आहे. अधिकारी कोण आहे आपण मगाशी बघितलेलं आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे, आपण अधिकारी नसलो, आपल्याला जमणार नसेल तर 15 दिवसाची ही वारी तरी करावी लागेल. नाही जमलं तर घरात ज्ञानेश्वरीचं चिंतन तरी सुरू करावं लागेल, भक्त व्हावं लागेल. प्रश्न पडले पाहिजेत, पण 2च प्रश्न, द्वंद्वच असलं पाहिजे. सारखा प्रश्न पडला पाहिजे, हे करू की ते करू, हे पहनू की वो पहनू, हे सारखे द्वंद्वात असेल तर ह्या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन. द लास्ट, हे करावं लागेल आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला, मला, सगळ्यांना. ज्यांचे तर दिवस ढळलेत, काठ कवा लागल सांगता येत नाही, कवा उचलल सांगता येत नाही, गॅरंटी नाही. आता माऊली म्हणतात की पंख पाखडी ऐसे चले, म्हणजे माशीचं पंख हलताना तेवढ्या वेळात घेऊन जाते. कोणाला गॅरंटी असेल थांबायची तर लक्षात घ्या, हे सोपं नाहीये काम. त्यासाठी तरी या मार्गाला लागा असं म्हणतात. म्हणजे कशासाठी ज्ञानेश्वरी वाचायची, मी एका वाक्यात मी आपल्याशी शेअर करतो. आयुष्याचा कळस गाठता आला पाहिजे. आयुष्याचा कळस याचा अर्थ की सर्वोत्तम मोक्षप्राप्ती, परमानंद सुखाची प्राप्ती हे आयुष्याचा हेतू आहे आणि उद्देश आहे. त्याला आयुष्याचा कळस गाठायचा आहे. आम्ही आता पायामध्ये सुद्धा नाहीये, मधल्या भिंतीमध्ये सुद्धा नाहीये. आपल्या आयुष्याचा जर कळस सर्वोत्तम म्हणून मरायचा असेल, त्याला आवडीचा म्हणून मरायचा असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. ज्याची देही याची डोळा हे नाही जमलं. राम रावण युद्धामध्ये हनुमंतराय आणि त्याची बाकीची मंडळी होती ना, ती मंडळी ती त्या राक्षसांना धरायची अशी पायाला आणि अशी रामाकडे फेकायची. प्रेत मेलेली. त्यांना कोणीतरी विचार, त्यांच्यातल्याच गँगमधली वांडर म्हणली, अरे देवा असं का करताय, मेलेली कशाला तिकडे पाठवताय, मेलेली कशाला रामाकडे फेकताय म्हणले. हनुमंतराय म्हणले, जिवंत असताना एकदाही राम बघितला नाही, रामाचं नाव घेतलं नाही, निदान मरताना तरी बघावं रामाला, मेल्या मड्याने तरी ह्यांच्या बघावं म्हणून फेकतोय म्हणले हनुमंतराय. त्यातलंच एक वांडार म्हणले, अरे पायाला कशाला धरताय मग असं जरा सरळ. अरे म्हणले, जो देवाकडे जातोय त्याचं पाय धरायचे असते म्हणून आम्ही त्याचं पाय धरून तिकडे. जिवंतपणी जरी आम्हाला रामाकडे नाही जाता आलं तरी मेल्यावर तरी आम्हाला त्याच्याकडं कुठल्या तरी हनुमंतरायानं येऊन आम्हाला तिकडं फेकावं, यासाठी तरी आमच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे. पुंडलिक आता विश्वात्मकेत येन जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्करी
भूत दुरितांचे तिमिर जाव, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जैवांशील तो तेला हो, वर्ष ईश्वरनिष्ठ अनवरत सलाख चेतना चिंतामणीचे गाव, चंद्रमे मार्कंडचे ते सर्वाही हिंबहुना सर्व सुखी, भजी जो आणि ग्रंथोपजीविये, विशेष लोकिये, दृष्टा दृष्ट विजय, हा होईल दान साव, येणे